सेकंड केस कुठली आहे? x + 2 greater than 0 and x + 6 greater than 0. अँड म्हणलंय, ऑर आहे. अँड म्हणजे दोन्ही देखील व्हॅल्यू घ्यायचे. अँड म्हणजे दोन्ही देखील व्हॅल्यू घ्यायचे, पण कंडिशनला सॅटिस्फाय होणारी दोन्ही पैकी कुठली व्हॅल्यू आहे ते चेक करायची आहे. x + 2 greater than 0 म्हणजे काय? x greater than -2, बरोबर. आणि x ग्रेटर दॅन -6. परत संख्या रेषेवर जायचं आपल्या, त्याच्यावरनं अंदाज येत आहे, बरोबर. हा, आता हे आपलं बघा, नंबर लाईन 0 ते तिकडे आता प्लसचा संबंध आहे आपलं, सो आपण प्लसकडे जायला नको. -1, -2, -3, माऊस नीट हलेला, -4, -5 आणि -6. आता एक्सचे जे व्हॅल्यू आहे ते ग्रेटर दॅन आहे, एक्सचं जास्त आहे. पहिल्यांदा कशापेक्षा जास्त आहे? समजा -6 पेक्षा जास्त आहे. -6 पेक्षा जास्त म्हणजे हे नंबर सगळे, इन्क्लुडिंग दीज 3, हे देखील -6 पेक्षा जास्त आहेत ना. -3, -4, -5 आणि -2 पेक्षा जास्त म्हणजे हे नंबर -1, 0, 1, 2, 3 असे. -2 पेक्षा जास्त म्हणजे हे ब्ल्यू लाईनच्या पुढचे नंबर, आणि -6 पेक्षा जास्त म्हणजे हे रेड लाईनच्या पुढचे नंबर. पण -2 पेक्षा जास्तचे जे नंबर आहेत ते -6 पेक्षा देखील जास्त आहेत, बरोबर. म्हणजे -2 ला जे नंबर्स आहेत कॉमन, तेच नंबर -6 मध्ये देखील कॉमन आहे. -6 मध्ये पण आहेत, पण -6 चे सगळेच नंबर -2 मध्ये कॉमन आहेत का? नाही. हे पुढचे नंबर आहेत कॉमन, पण हे -3, -4, -5 हे -6 पेक्षा जास्त आहेत, पण -2 पेक्षा जास्त आहेत का? नाही. म्हणजे -6 चे सगळेच नंबर कॉमन नाही आहेत -2 मध्ये, पण -2 चे सगळे -6 मध्ये कॉमन आहे. आपल्याला सगळेच्या सगळे नंबर पाहिजे, सो कुठलं घ्यायचं? x ग्रेटर दॅन -2, x ग्रेटर दॅन -2. आणि इकडे काय घेतलं आपण? x लेस दॅन -6. आता x ची व्हॅल्यू काय आहे? लेस दॅन -6, लेस दॅन -6 आणि ग्रेटर दॅन -2. म्हणजे बघा, ग्रेटर, एक मिनिट हा, ते संख्या रेषा परत काढण्यापेक्षा इथलंच बघूया आपण. थोडं इकडे जर मी वाढवलं, हे समजा आहे -7, -8, लेस दॅन -6 म्हणजे कुठलं आलं? आता हे जर लेस दॅन -6 पेक्षा कमी कुठले आहेत? -7, -8 इकडचे. आणि ग्रेटर दॅन -2 म्हणजे कुठले आले? हे -1, 0, 1 वगैरे सगळे. मग राहिले कुठले नंबर? हे मधले नंबर जे आहेत, हे नंबर जर सोडले, -2, -3, -4, -5, -6 हे नंबर जर सोडले, तर एक्सचे व्हॅल्यू कुठले झाले? -2 पेक्षा जास्तचे आणि -6 पेक्षा कमीचे. हे मधले व्हॅल्यू सोडले तर बाकीचे सगळे. क्वेश्चन काय होता आपण परत एकदा बघूया, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको आपण कुठनं सुरुवात केलेली आहे. क्वेश्चन जर लक्षात असेल, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स. जेव्हा f(x) इन्क्रीजिंग असेल तेव्हा एक्सची व्हॅल्यू काय आहे? तर दोन केसेस आपण बघितले, एक आहे x लेस दॅन -6 आणि दुसरा आहे x ग्रेटर दॅन -2. फ्रॉम केस 1 and 2
एफ ऑफ एक्स इज मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग इफ अँड ओनली इफ. एफ ऑफ एक्स कधी इन्क्रीजिंग असणार, एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 6 असेल किंवा एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन -2 असेल. केस 1 मधून एक कंडिशन आली एक्स लेस दॅन -6, केस 2 मधून दुसरी कंडिशन आली एक्स ग्रेटर दॅन -2. या दोन्हीपैकी एका कंडिशनला किंवा दोन्ही पण असू शकतात. ऑर आहे, ऑर म्हणजे दोन्ही पण असू शकतात किंवा दोन्हीपैकी एक असू शकेल. दोन्ही किंवा दोन्हीपैकी एका कंडिशनला एफ ऑफ एक्स इन्क्रीजिंग असेल. एफ ऑफ एक्स काय असेल, इन्क्रीजिंग असेल. मग बघा इकडं कसं दिलंय बघा. आता हे सिम्बॉल जरा समजून घ्या. कुठला, हा एफ ऑफ एक्स बिलॉंग्स टू इन्फिनिटी -6. इन्फिनिटी -6. म्हणजे इथं -इन्फिनिटी पाहिजे, खरं चुकलं इथं -इन्फिनिटी पाहिजे. मगाशी म्हटल्यासारखं एफ ऑफ एक्स पेक्षा कमी, एफ ऑफ एक्स पेक्षा कमी, एफ ऑफ एक्स पेक्षा कमी कुठले कुठले, -7, -8, -9, -2 असं अप टू -इन्फिनिटी. म्हणजे जास्तीत जास्त -6. आणि ओपन इंटरवल आहे, क्लोज नाही, क्लोज इंटरवल नाही आहे, म्हणजे क्लोज ब्रॅकेट नाही, ओपन ब्रॅकेट आहे. सो -6 पेक्षा कमी पण -6 नाही, ऑर इक्वल टू नाही, -6 पेक्षा कमीच. ओके, म्हणजे जास्तीत जास्त -6च्या जवळपास, -6च्या जवळपास, कमीत कमी किती, -इन्फिनिटी. तसंच इथं कमीत कमी -2, -2 पेक्षा जास्त, -2 पेक्षा जास्त, -2 पेक्षा जास्त किती आहे, -1 आहे, 0 आहे, 1 आहे, 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी. जास्तीत जास्त इन्फिनिटी, कमीत कमी -2. इथं पण ओपन इंटरवलच आहे. हे सिम्बॉलचा अर्थ कळला का. एक्सची व्हॅल्यू एक यांच्यामध्ये म्हणजे काय, -6 पेक्षा कमी मध्ये किंवा एक्सची व्हॅल्यू +2 पेक्षा जास्त मध्ये, +2 पेक्षा जास्त मध्ये. आणि मग -2 आणि -6च्या मधले काय आहेत, तिथं एक्सची व्हॅल्यू इन्क्रीजिंग नाही आहे, इन्क्रीजिंग नाही आहे, डिक्रीजिंग आहे का नाही माहीत नाही, पण इन्क्रीजिंग नाही आहे. किंवा एफ ऑफ एक्स 0 पण असण्याची शक्यता आहे. आपण काल बघितलं होतं एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स जर 0 असेल तर इन्क्रीजिंग पण नसतंय, डिक्रीजिंग पण नसतंय. पण इथं आपण फिक्स सांगू शकतो की काही जरी असलं तरी इन्क्रीजिंग तरी नाहीये, -2 आणि -6च्या दरम्यान. तर हे मोनोटॉनिकली इन्क्रीजिंगचं कळालं का. तसंच सेम डिक्रीजिंगचं आहे. डिक्रीजिंगची कंडिशन फक्त चेंज आहे. काय आहे, इथं फक्त लेस दॅन येत आहे, इथं फक्त काय येणार आहे, लेस दॅन. पण इथं लेस फक्त सिम्बॉल चेंज झालं, मग किती फरक पडणार आहे बघा. थोडं समजा जर इथं लेस दॅन असेल, मग इथं पण हा एफ डॅश ऑफ एक्स आहे, हा पण लेस दॅन 0च असणार आहे. हा देखील काय असेल, लेस दॅन 0. आता 2 नंबरचं, आता हे 3 इकडे गेला, तो 0 झाला, म्हणजे हे इथं लक्ष द्या. आता या ब्रॅकेटकडे लक्ष द्या. हा आहे लेस दॅन. आता खाली जाण्याच्या आधी आपण स्वतः बघायचा प्रयत्न करू. लेस दॅन 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन लेस दॅन 0 आहे. 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह आहे. 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह केव्हा असेल, कोणी सांगू शकेल. 2 नंबरचा मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह केव्हा असेल, दोन्ही संख्यांपैकी एक पॉझिटिव्ह और निगेटिव्ह असेल तेव्हा. दोन्ही संख्यांपैकी एक पॉझिटिव्ह आणि दुसरी एक पॉझिटिव्ह आहे, दुसरं काय असणार आहे, निगेटिव्ह. हा, कुठल्याच तरी एक संख्या पॉझिटिव्ह आणि दुसरी संख्या निगेटिव्ह. हिरो इज इक्वल टू पॉझिटिव्ह लिहिला तू लाडे, नीट चेक कर चॅट. म्हणजे बघा, -2 मल्टिप्लाय बाय 3 आणि +2 मल्टिप्लाय बाय -3.
दोन्हीचं आन्सर काय येतं? -6च येणार आहे, बरोबर का? -6च येणार आहे, म्हणजे गुणाकार निगेटिव्ह आहे. इथं लेस दॅन 0 म्हणजे काय? निगेटिव्हच आहे ना. लेस दॅन 0 म्हणजे काय असतो? निगेटिव्ह असतो. म्हणजे गुणाकार मायनसमध्ये, गुणाकार मायनसमध्ये कधी असेल? दोन्हीपैकी एक संख्या निगेटिव्ह असेल आणि दुसरी संख्या पॉझिटिव्ह असेल. दोन्ही पण निगेटिव्ह, दोन्ही पण पॉझिटिव्ह असं चालत नाही. मग आता इथं परत 2 केसेस झाले. इथं कसं 2 केस झाले? केस 1, केस 2. डिक्रीजिंगला देखील 2 केस. कुठले? केस 1 मध्ये पहिली निगेटिव्ह, दुसरी पॉझिटिव्ह. केस 2 मध्ये पहिली पॉझिटिव्ह, दुसरी निगेटिव्ह. म्हणजे कसं? वेळ जाऊ दे चालेल, पण हे महत्वाचं आहे. x+2 लेस दॅन 0 and x+6 greater than 0. x+6 greater than 0. Or x+2 greater than 0 and x+6 less than 0. ही फर्स्ट कंडिशन, ही फर्स्ट केस आणि ही सेकंड केस. ओके. आता या दोघांपैकी एक पाहिजे, या दोघांपैकी एक पाहिजे. कुणी सांगू शकेल का? केस फर्स्ट कन्सिडर करा. केस फर्स्ट इन्क्रीजिंगचं तुमच्या समोर आहे. आपण कसं ॲनालाइज केलंय ते तुम्ही बघितलंय. आता डिक्रीजिंगला देखील तसेच रूल फॉलो करायचे आहेत आणि या दोन्हीपैकी x+2 लेस दॅन 0 आणि x+6 ग्रेटर दॅन 0 पैकी कुठलं? आता इथे मी परत लिहितो, जरा तुम्ही थोडं विचार करा, मी तो पण लिहून काढतो. हेच फक्त हे +2 इकडे गेला, +6 इकडे गेला असं लिहितोय. केस फर्स्ट काय आहे? x लेस दॅन -2, x ग्रेटर दॅन -6, बरोबर. आणि सेकंड केस, फर्स्ट केसचा विचार करा, कुठलं येईल? x ग्रेटर दॅन -2 आणि x लेस दॅन -6. x लेस दॅन -6. पहिल्या केसमध्ये कुठलं येईल? बघा, इथं पण संख्या रेषाच यूज होणार आहेत. थोडस विचार करा, मी वेळ देतो तुम्हाला. बघा, x लेस दॅन -2 म्हणजे x ची व्हॅल्यू कुठली झाली? -1. लिहू दे का सरळ? -1 किंवा इकडे 0, इकडे 1 असं. हे -2 पेक्षा जास्त आहे, बरोबर. नाही सॉरी, x लेस दॅन -2 होतं ना. x लेस दॅन -2 आहे. x लेस दॅन -2 म्हणजे कुठली आली व्हॅल्यू? -3, -4. -3, -4, -5. आणि x ग्रेटर दॅन -6. x ग्रेटर दॅन -6 म्हणजे काय? कुठले व्हॅल्यू आले? x ची व्हॅल्यू -6 पेक्षा जास्त आहे, म्हणजेच -5, -4, -3 अशी व्हॅल्यू. कॉमन व्हॅल्यू कशात येतात? -2 मध्ये येतात का -6 मध्ये येतात? x लेस दॅन -2 आणि x ग्रेटर दॅन -6 याच्यात कॉमन कुठले येतात? तर नक्की लेस दॅनच आहे नाही तर x लेस दॅन -2 मध्ये येतंय. आता दोघांनी आन्सर सेम सांगितलंय, दोघांनी पण आन्सर सेम सांगितलं. दोघांनाच कळालंय. मगाशी लाड्याने पण मेसेज करून सांगितलं होतं, पण त्याने एक्सप्लेन नाही केलं.
आन्सर बघूया आपण काय आहे. केस फर्स्ट. केस फर्स्ट आपण घेतलेलंच आहे का बघूयात पण केस फर्स्ट. हां, एक्स लेस दॅन -2 बघा. एक्स लेस दॅन -2 आणि एक्स ग्रेटर दॅन -6 हेच आहे, आपण घेतलेलंच आहे. मग ते दोन्हीपैकी कुठलं आलं? बघा, कळालं का काय? हे कधीतरी येतंय आणि वेटिंग मध्ये असते काय. एक्स बिलॉंग्स टू -6 -2. मग एक्स लेस दॅन 2 म्हणलं होतं, काय झालं त्याचं? एक्स लेस दॅन -2 म्हणलं होतं, काय झालं? परत आपण जरा संख्या रेषेकडे वळू. कळालं का कसे ट्रिकी प्रॉब्लेम्स आहेत ते? हा आपला 0 -1. बघा, आपण कालपासून एकाच प्रॉब्लेम मध्ये अडलोय अजून. -2 -3 -4 -5 -6. दोन व्हॅल्यू एक्स्ट्रा घेऊयात. -7 -8. इकडे 1 2 घेऊन टाकू. 1 2. आता एक्सची व्हॅल्यू लेस दॅन -2 म्हणलंय. हा, लेस दॅन -2 म्हणजे काय? -2 पेक्षा कमी. म्हणजे कुठले व्हॅल्यू झाले? ते -3 पासूनचे इकडची व्हॅल्यू. एक्स लेस दॅन -2. ओके. आता एक्स ग्रेटर दॅन -6 म्हणलंय. एक्सचे व्हॅल्यू -6 पेक्षा जास्त आहेत. -6 पेक्षा जास्त म्हणजे कुठले व्हॅल्यू झाले? इकडची व्हॅल्यू झाली. कळालं का? -6 पेक्षा जास्त कुठले आहेत? -5 -4 -3 -2 -1. आता या दोघांमध्ये कॉमन कुठला आहे? -3 -4 -5 हे कॉमन आहेत. म्हणजे एक्सच्या या व्हॅल्यूला ते डिक्रीजिंग आहे. एक्सच्या या व्हॅल्यूला ते डिक्रीजिंग आहे. कळालं का? काय मस्त एकच मिनिट. -3 -5 -4 -5 हे कॉमन आहेत. म्हणूनच एक्स बिलॉंग्स टू काय म्हणलंय? -6 पेक्षा जास्त आणि -2 पेक्षा कमी. -6 पेक्षा जास्त आणि -2 पेक्षा कमी कुठले आहेत? -3 -4 -5. म्हणून तुम्हाला म्हणतो संख्या रेषेवरूनच नीट बघा म्हणून. कळालं का आता? हे कळालं का? केस 1 कळालं का? एक्सची व्हॅल्यू कुठले घ्यायचे? एक्स बिलॉंग्स टू -6 अँड -2. हे कळालं? आता ते आधीच लॉजिक यूज करून आणि हे पण एक्सपिरियन्स यूज करून या दोन्हीपैकी कुठले घ्यायचं विथ एक्सप्लेनेशन मला सांगा. x+2 greater than 0 and x+6 less than 0.